नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन डेटची बघा शेवटची होती 25 जून. ठीक आहे, तर ती डेट वाढलेली आहे ना. तर किती झालेली आहे ते बघून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो. तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची डेट जी आहे ही झालेली आहे तुमची 9 जुलै 2024. ठीक आहे, तर 9 जुलै 2024 पर्यंत तुमची डेट वाढणार आहे. म्हणजेच तुमचं जर रजिस्ट्रेशन पेंडिंग असेल, कोणतं डॉक्युमेंट बाकी असेल यायचं, तर तुम्ही 9 जुलैपर्यंत सबमिट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 9 जुलैनंतर तुम्हाला काय होईल तर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याला म्हणतो आपण तात्पुरती गुणवत्ता यादी. ती लागणार आहे तुमची 11 जुलैला. आलं लक्षात? तर 11 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता यादी लागल्यानंतर तुमची लागेल फायनल मेरिट लिस्ट. ती लागणार आहे 16 जुलैला. तर आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी आणि फायनल म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी. या दोन्हीमध्ये काय फरक असतो तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी 11 जुलैला लागणार आहे तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी, याच्यामध्ये काय होऊ शकतं की तुमचे एखादा डॉक्युमेंट जर पेंडिंग असेल तर तो विद्यार्थी ओपनमध्ये कन्सिडर केला जातो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर 12 ते 14 जुलैच्या दरम्यान 3 दिवसाचा जो आहे तो आपला ग्रेव्हियन्स पिरियड आहे. या ग्रेव्हियन्समध्ये तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट एखादं जर आलेलं नसेल तर ते तुम्ही अपलोड करून शेवटी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कन्वर्ट होऊ शकता. ठीक आहे, तर ही सगळ्यात मोठी अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि जर त्यांना रजिस्ट्रेशन किंवा काही त्रुटी आलेली असेल तर ती सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हॉट्सअपचा ग्रुप पण बनलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तो ग्रुप जॉईन करा. तसेच आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढची जी प्रोसेस असेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापुढे सांगणारच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं कन्फर्मेशन झालं असेल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आता बरेच विद्यार्थी बघा काही एक प्रॉब्लेम सांगत होते की जे SC-BCची कॅटेगरी नवीन इंट्रोड्यूस झालेली आहे यावर्षीपासून. SC-BC म्हणजे मराठा कास्टसाठी काय झालेलं आहे तर SC-BC सुरू झालेली आहे कॅटेगरी. तर SC-BCसाठी काय होत आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर दोन्ही एकत्रच दिलं जात आहे. तर काही व्हेरिफिकेशन सेंटरवरती ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत, बरोबर. तर काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटच्या ठिकाणी पण तेच अपलोड करायचं आहे आणि तुमचं नॉन क्रिमिलियर जे आहे त्या ठिकाणी पण तेच अपलोड, दोन्ही ठिकाणी तेच अपलोड करा. आणि जर ते ॲक्सेप्ट करत नसतील तर माझा व्हॉट्सअपचा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडमिनमध्ये भेटून जाईल तुम्हाला. तुम्ही मला कॉल करा, मी त्या सरांशी बोलून तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे, आता हे फक्त कोणत्या मराठा कास्टसाठी आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे नोटिफिकेशनची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय, तर तिथून तुम्ही घेऊन घ्या किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऑलरेडी मी टाकत आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.